रोनाल्डो वाह, और एक नीचे, हाँ क्या बात है, सिद्धू मूसेवाला। ये कौन है? साउथ का हीरो विजय, ओके। बागेश्वर. हाँ, बागेश्वर धाम मारुती आहे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय मोरे मंडळामध्येच आहे आणि काल आमचा एक सहकारी मित्र अंकित नाव याचं आमच्या मंडळामध्ये तो असतो, आमचा सहकारी आहे आणि म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम म्हणता येणार नाही किंवा तो आहे त्याच्यामध्ये समाधानी, म्हणजे त्याला बोलता येत नाही किंवा त्याला कानाने ऐकता येत नाही, पण त्याच्याकडे एक सुंदर कला आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही पाहताय हे सर्व त्यांनी तयार केले. मारुती रायाचं स्केच आपण पाहिलं ते तंतोतंत तसं दिसतंय. तो बोलू शकत नाही, म्हणजे आजच्या व्हिडिओचं कारण एवढंच आहे की सध्या आर्थिकदृष्ट्या जरी तो वीक असला पण कला क्षेत्रामध्ये तो फार मोठ्या लेवलला, मला वाटतं येत्या काळामध्ये नक्कीच जर आपण सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जर त्याला संधी दिली तर नक्कीच त्याची ही कला आपण जगभरामध्ये पोहोचवू शकतो आणि त्या माध्यमातून मला वाटतं थोडंसं त्याला आर्थिक सहकार्य पाठबळ मिळू शकतं. कारण याची शाळा पुण्यामध्ये आहे, येरवड्याला रोज अपडाऊन करावं लागतं, त्याचा होणारा खर्च किंवा आता ते रेंटने राहिला आहे. तर मला वाटतं आपण त्याची कला बघून, म्हणजे आपल्याला त्याला काही उपकार करायचे नाही, त्याची जी कला आहे त्याचं कौतुक करायचं आहे आणि तुमच्या परीनं तुम्हाला त्याला जे काही सहकार्य करता येईल. बघा रोनाल्डोचं चित्र आहे, म्हणजे तंतोतंत ते तसं वाटतंय. अशा भरपूर कलाकृती आहेत तिथे. जिजाऊ माँसाहेब आहेत, शिवराय आहेत. त्याची जी कला आहे त्या कलेसाठीच जर आपण त्याला सहकार्य केलं आणि संधी दिली जास्तीत जास्त ठिकाणी, म्हणजे आपण हे पाहिलं असेल तर हे पूर्णपणे त्यांनी हाताने केलंय सुंदर. घरामध्ये पण त्याच्या भरपूर साऱ्या, म्हणजे छत्रीवरती क्रिएटिव्हिटी असेल, अशा भरपूर गोष्टी त्यांनी केल्यात. तर आपणही अशा होतकरू कलाकाराला संधी देऊयात आणि मला वाटतं गणपती बाप्पाकडे आपण अशीच मागणी करूयात की आमच्या या मित्राला, म्हणजे ठीक आहे ना, त्याला आता बोलता येत नाही, त्याला आता ऐकता येत नाही, पण त्याची कला सर्व काही बोलते, त्याची कला त्याचा आवाज आहे, त्याची कला त्याचं कान आहे, त्याची कला त्याची ओळख आहे. तर त्याची ही ओळख त्याच्या भविष्यासाठी आपण थोडंसं पुढे येऊयात आपापल्या परीनं आणि तुम्ही त्याच्याकडनं तुम्हाला जे या कलेच्या माध्यमातून करून घ्यायचे ते करून घ्या. त्याला आर्थिक सहकार्य होईल आणि मला वाटतं असे कलाकार ज्यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे, आपण सरळ हाताने पुढे यावं. मी तुम्हाला नंबर या व्हिडिओच्या अखेरीस देईल, तर आपण आवर्जून त्याला संपर्क साधा आणि त्याला जास्तीत जास्त कामं द्या अशीच विनंती करतो. जय गणेश.